मेगा फायनलचा सामना आपण इथे टॉस करत आहोत. साई 11 वर्सेस यशवंत पार्क या दोन्ही संघांमध्ये एक टीम आलेली आहे ती म्हणजे सोसायटी मधून आणि दुसरी टीम आलेली आहे ती म्हणजे ओपन मधून. आता बघूया साई 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले ते म्हणजे यशवंत पार्क या संघाला. बघूया मेगा फायनलचा हा सामना असणार आहे. रितेश पाटील आपण इथे मेगा फायनलचा सामना पाहत आहोत. अंडर 15 शिवराज वर्सेस MB ग्रुप ज्युनियर या दोन्ही संघांमध्ये. शिवराज अंडर 15 या संघासाठी इथे पारितोषिक लावलेलं आहे. 3 चेंडूंमध्ये 3 विकेटला अनमोल म्हात्रे साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि बॅटिंग करत असताना 3 षटकाला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ते म्हणजे अनमोल म्हात्रे साहेबांकडनं. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यावा. दोन्ही संघांचा पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर सिंगल आणि दुसरा चेंडू नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या चेंडूवर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू त्याच्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण त्यावर फक्त एकच धाव. पुढच्या चेंडूवर येतोय हा खणखणीत षटकार. धाव फलकावर आपल्याला लागल्या त्या 12 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पंच नो घोषित करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 5 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा. दुसऱ्या षटक काढण्यासाठी रितूची निवड केलेली आहे. संतोष दोन चेंडू 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अतिशय मोठा असा फटका आणि येतोय हा चौकार. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते MB ग्रुप देवीचा पाडा ज्युनियर या संघाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण त्यावर फक्त एकच धाव इथे ऍड केली जाईल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न
परंतु एकच धाव. 5 बॉल 26 धावा धावफलकावर. आणि इथे अशी उत्कृष्ट अशी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26 आणि 27 धावेंचं आव्हान असणार आहे. ते म्हणजे शिवराज 11 या संघासमोर. सामन्याला त्वरित चालू करावे. शिवराजचे पहिले स्ट्राईकला ते फलंदाज सोम आणि ललित आपल्याला पाहायला मिळतात. आज टार्गेट आहे ते म्हणजे 27 धावेंचा असणार आहे. 12 चेंडू 27 धावा. जर सामना जिंकायचा असेल तर शिवराज 11 या संघाला 27 धावा चेस करावे लागतील. पहिला चेंडू हर्ष. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि येतोय हा भगवा षटकार. चेंडूंवर 3 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे अनमोल दादा म्हात्रे यांच्याकडून. बघूया आता पहिला तर आलेला आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलावलेला 6. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. आता बघूया तिसरा चेंडू हर्ष यांचा. पुन्हा एकदा फुल टॉस आणि ते फुल टोल वसूल करत असताना आपल्याला पाहायला मिळतं ललित. आणि 500 रुपयाचा षटकार मारले. थँक्यू डीजे. आणि इथे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक